नमस्कार अँड वेलकम बॅक टू द मॅडनेस. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? खूप वर्षांपासून मनात इच्छा होती की बाप्पा येईल तेव्हा बाप्पाची मूर्ती स्वतः बनवावी. पण कामामुळे, शूटिंगमुळे वेळ नाही मिळाला गेली काही वर्ष. यावर्षी जरा वेळ होता, घरी होते. म्हटलं प्रयत्न करून बघावा. मलाही माहित नाही मी हे आधी कधीच केलं नाहीये. पण हा माझा छोटासा प्रयत्न आहे. बाप्पा येतोय आमच्याकडे दरवर्षी. मी माझ्या जन्माच्या आधीपासून 5 दिवसाचा गणपती असतो आणि मला खूप आवडतं की तयारी करायला, डेकोरेशन करायला खूप खूप जास्त आवडते बाप्पाची. आणि यावर्षी अजून एक जबाबदारी अंगावर घेतलीये की बाप्पाची मूर्ती सुद्धा मीच बनवणार आहे. आईला म्हटलं की मी प्रयत्न करते. मला काही फार पॉटरी किंवा मूर्ती बनवणं मी कधीच आधी केलं नाहीये. पहिल्यांदाच करणार आहे. सो हा अटेम्प्ट आहे माझा छोटासा. छोटासा प्रयत्न आहे. काही चुकलं-माकलं तर माफ करा. पण जशी बनेल, जी बनेल ती माझी असेल. आणि बघूया कसं होतंय. त्यासाठी मी हा क्ले मागवलाय Amazonवरून. 1 किलोचा क्ले आहे. सो आय थिंक साधारण एवढी वगैरे एक मूर्ती बनेल. तर बघूयात रंगवायची की नाही ते मी अजून ठरवलं नाहीये. मी YouTubeवर बरेच व्हिडिओज बघितलेत की मूर्ती कशी बनवायची ते. सो त्यानुसार आता मी सुरुवात करतेय. आणि यापुढे मी बोलणार नाहीये. मी तुम्हाला एक वेगवेगळे शॉट्स दाखवते. आता मी कशी खाली असा एक ट्रे घेतलाय सपोर्टसाठी आणि यावर मूर्ती बनवणारे सोबत पाणी वगैरे, सोबत जरा चमचा, सुरी वगैरे हे ठेवलंय. सो लेट्स सी हाऊ इट गोज. नक्की बघा शेवटपर्यंत. तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. हा जरा कमी पडेल असं मला वाटतंय. मी जी एवढी बोलले ती एवढीशीच बनेल बहुतेक असं मला वाटतंय. कारण मला पण अंदाज नव्हता त्यामुळे मी एवढा मागवलाय. लेट्स सी. मूर्ती किती मोठी आणि किती लहान आहे यापेक्षा मनात काय भाव आहे हा महत्वाचा. सो हा क्ले आहे. हा या ताटात काढून घेते. मी छोटी बनवली अजून मोठी झाली असती मी सगळी काढायला लागेल मला. त्याच्यावर लाईन लाईन काढायची. आता अंदाज येत नव्हता ना. पहिल्यांदाच मूर्ती बनवत असल्यामुळे मलाही जरा साईजचा अंदाज नाही आला. मूर्ती बनवून झाल्यानंतर कळलं की क्ले उरतोय. म्हणून विचार केला वेळ आहे आणि छान एक प्रयत्न सुद्धा करायचा आहे म्हणून परत एकदा सुरुवात करावी. आणि श्री गणेशा म्हणून परत एकदा मूर्ती बनवायला घेतली. तर याचं अजून डिटेलिंग बाकी आहे. नॉट बॅड ना. फेटा वगैरे आहे का आपल्याकडे? आता
याला थोडी डिटेलिंग करायची आहे हातांना वगैरे आणि पायाला, आणि याच्यावर एक ओल्या ब्रशचा हात फिरवल्यावर आय थिंक इट विल लुक नाईस. सो तास दीड तास झालाय आणि ही मूर्ती आहे. थोडीशी फिनिशिंग अजून आय थिंक मी करेन. एक वेट ब्रशने मी फिरवलाय, बट हा, ही माझी बाप्पाची मूर्ती. आणि यावर्षी आमच्याकडे हा बाप्पा असणार आहे. मे बी आम्ही अजून एक शाडूच्या मातीची आम्ही जशी दरवर्षी एक मूर्ती आणतो तीही आणू आणि ही आणू आणि दोघींचं विसर्जन एकत्र करू. पण हा माझा छोटासा प्रयत्न होता. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. बाय.